थँक सो मच. मित्रांनो, हे मागचा जो पूर्ण बोलिव्हियाचा जो आठवडा होता, तो खूप पॉवरफुल होता मित्रांनो आणि हा एक्सपिरियन्स शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या अगोदर एक अनाउन्समेंट आहे तुमच्या समोर, की आता सगळी लोकं डी-एक्स-एन ऑल इंडियाचे जेवढे पण क्राउन डायमंड एंड क्राउन एम्बॅसेडर्स आहेत, हे सगळे लोकं हैदराबाद फॅक्टरी टूरमध्ये एकत्र आले होते. पूर्ण अख्खा इंडिया आणि संपूर्ण इंडियाचे सगळे क्राउन डायमंड एंड क्राउन एम्बॅसेडर याचा अर्थ ऑल इंडिया पूर्ण आपल्या नॅशनलची अख्खी लीडरशिप एकत्र होती. या लीडरशिपच्या समोर आपल्या समोर होते प्राजित सर, त्यानंतर सलीम सर येऊ शकले नाहीत पण येणार होते. त्यानंतर जिजीत सर आले होते, जे की आता पूर्ण युरोपियन आणि आफ्रिकन कंट्री सांभाळतात. त्यानंतर आपल्या समोर होते त्या ठिकाणी संपूर्ण इंटरनॅशनल मार्केटिंग डायरेक्टर आणि अख्खी डी-एक्स-एनची एंटायर इंडिया मॅनेजमेंट. आणि त्या ठिकाणी पूर्ण प्लॅनिंग झाली. पॉवरफुल प्लॅनिंग झाली. हैदराबाद फॅक्टरीच्या भरपूर प्लॅनिंग आणि भरपूर काही आयडियाज मिळाल्या. नवीन-नवीन प्रॉडक्ट कोणकोणते येणार आहेत, काय-काय होणार आहे, कंपनीचं फ्युचर कोणत्या दिशेने घेऊन जायचं आणि सगळ्यांचा एकच सुरू होता, तो म्हणजे नंबर 1 ला जाण्यासाठी. डॉक्टर लीमनी देखील त्यांच्यावरती पूर्णपणे प्रेशराईज केलेलं आहे. स्ट्रेस भरपूर आहे प्रत्येकाला, की आपल्या कंपनीला एवढी सगळी ताकद आहे. 500 करोड इन्व्हेस्टमेंट केलेत सिद्दीपेट फॅक्टरीमध्ये. मग आपण नंबर 1 होण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये डी-एक्स-एन नंबर 1 आहे. मिडल ईस्टमध्ये डी-एक्स-एन नंबर 1 आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये बाहेरच्या अगदी आपण बोलिव्हिया डी-एक्स-एन नंबर 1 आहे. पेरूमध्ये डी-एक्स-एन डायरेक्ट सेलिंगमध्ये हे मी डायरेक्ट सेलिंगबद्दल बोलतोय. डायरेक्ट सेलिंगमध्ये डी-एक्स-एन नंबर 1 आहे. व्हॉट अबाउट द इंडिया? तर ते खूप छान प्रोफेसर सरांनी उदाहरण करून दाखवलं, की इंडियाबद्दल बोलल्यानंतर सगळेजण असे बघतात, की इंडिया कुठे आहे? ज्या इंडियाची ग्रोथ आज 140 करोड आहे, तो कुठे दिसत नाहीये असे डॉक्टर ली माशे करतात. इंडियाचा सेल कुठे आहे? इंडिया 4थ्या क्रमांकावर आहे. तुम्हाला वाईट वाटतंय की नाही सांगा बरं जरा मला लिहा बरं. किती लोकांना फीलिंग होतंय? येस. लवकर लिहायचंय. किती लोकांना वाटतंय की बरोबर आहे सर इंडिया कुठे आहे? आणि इंडिया पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र कुठे आहे ते पण बघूयात. आपण मराठीत बोलत आहोत. सगळेजण महाराष्ट्रीयन लोकं आहेत. तर मला मनापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, आपण कुठे आहोत हे पण पाहूयात. तुम्हाला वाईट वाटत नाही का, की आपण महाराष्ट्र आहोत आणि महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री पूर्ण इंडस्ट्रीचा विचार करूयात. तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये नंबर 1 मध्ये आहे. डी-एक्स-एन नंबर 1 असायला पाहिजे का नाही मग? ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. आणि काही वेगळं करत नाहीत. विजेता काही वेगळं करत नसतो. तो एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतो, म्हणून तो विजेता म्हटला जातो. जेवढे पण सक्सेसफुल मॉड्यूल आहेत ना, ते फार वेगळं काही करत नाहीत. त्याच्यामुळं या प्रोग्रामला कोणी मिस करू नका. उद्या रविवार आहे. सगळ्यांनी या मीटिंगला उद्या वेळेमध्ये बुधवार आहे. उद्या 31 तारीख आहे. 1 तारखेची प्लॅनिंग पण होणार आहे खूप मोठ्या स्वरूपावर ऑगस्ट क्रांती आणि त्यासोबत आपले अपलाईन संतोष देवकर सर आहेत. मी त्या ठिकाणी असणार आहे. आरती मॅडम त्या ठिकाणी असतील, स्वाती मॅडम असतील आणि पूर्णपणे हैदराबाद फॅक्टरी टूरचा अनुभव शेअरिंग होणार आहे. यानंतर एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये असे 2 प्रोग्राम होणार आहेत. महाराष्ट्रामधले यामध्ये आपल्या सोबत येणार आहेत रोशन आरा मॅडम. याही प्रोग्रामची पूर्ण पॉवरफुल प्लॅनिंग करा. कारण आपल्याकडे आता एलोवेराचं पूर्ण पॅकेज जर एकत्र ठेवलं तर एक ब्युटी किट तयार होतो. म्हणजे पूर्ण एलोवेरा किट, एलोवेरा बॉडी लोशन, टाल्कम पावडर पर्यंत जा. तर पूर्ण चबी बेबी ऑइल असे पूर्ण जर एकत्र ठेवले तर एक सुंदरसं कॉस्मेटिक ब्युटी किट तयार होतो आणि त्यामधून देखील महिलांना आपण बिझनेसमध्ये एंटर करू शकतो. याची भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत, आयडियाज आहेत आणि ह्या आयडियाज सांगण्यासाठी आपल्याकरता खास एक व्यक्ती इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून येत आहे दुबईमधून आणि त्या आहेत इंटरनॅशनल ब्युटिशियन्स. तर त्यांना आपण सगळ्यांनी वेलकम करूयात. प्रत्येक ठिकाणी माहोल झाला पाहिजे यार. गर्दी करा. सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट आहे. सक्सेसचं सिक्रेट आहे ते म्हणजे एनर्जी आणि माहोल. गर्दी. जिथे गर्दी आहे ना, तिथे लोकं ऑटोमॅटिक सरेंडर होतात. सरेंडर मोडमध्ये राहतात. एक्सेप्टन्स मोडमध्ये राहतात. कोणतीही गोष्ट अप्लाय करायची असेल तर पहिली गर्दी करावी लागते आणि गर्दी झाली की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी आपोआप लोकं आपल्याबरोबर कनेक्ट होऊ शकतात. तुमच्यासोबत तुम्ही जे सांगता ते करायला सुरुवात होतील. तर चला मित्रांनो, आज आपण अनुभव पाहणार आहोत आणि अनुभव पाहण्या अगोदर मी सर्वात अगोदर एक चेहरा तुमच्या समोर घेऊन येतोय आणि तो चेहरा आहे क्राउन अँबॅसेडर मिस मारिया आणि क्राउन अँबॅसेडर त्यांचे मिस्टर अल्वारो. मिस मारिया आणि मिस्टर अल्वारो यांनी 12 वर्षापूर्वी डी-एक्स-एनची सुरुवात केली होती. 12 वर्षामध्येच आणि त्यांनी 8 वर्षामध्ये क्राउन अँबॅसेडर हे पद हासिल केले. 6 वर्षामध्ये ते क्राउन डायमंड झाले होते. परंतु ते सुरुवातीला एक फूड विकत होते. म्हणजे काय म्हणतो आपण सेलिंग अ फूड. आय थिंक जे आपण बघा बरेचसे रेस्टॉरंट वगैरे पाहत असतो, सेल करतात ते लोकं आणि अशा पद्धतीचं ते सुरुवातीला काम करत होते. त्यांनी कोणीतरी डी-एक्स-एन प्रॉडक्टची ओळख करून दिली. त्यावेळेला डी-एक्स-एन प्रॉडक्ट घेतल्यानंतर त्यांचं स्वतःची एनर्जी, थकवा, डिप्रेशन, वेट लॉस झाला 8 किलोनी आणि ह्या सगळ्याचा परिणाम चांगला झाल्यानंतर त्यांनी डी-एक्स-एनचं प्रॉडक्टची ताकद पाहिली आणि लोकांना शेअर करायला सुरुवात केली.
मारिया मॅडमनी 10 वर्षामध्ये एक सिस्टम रेडी केली. 12 वर्ष त्यांना झाली, परंतु 2 वर्ष त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतली. त्यांचं पूर्ण सगळा स्टडी करून आलं. 2 वर्ष कंटिन्युअसली स्वतःवर काम केलं. सेल्फ डेव्हलपमेंट. अमेरिकामध्ये 5-5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतात लोकं स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट, स्वतःच्या ट्रेनिंगसाठी. तुम्हाला बरेचसे बघा, बाहेरच्या कंट्रीचे बरेचसे मोठ्यात मोठे ट्रेनर बघायला मिळतील. ते खूप मोठा इन्व्हेस्टमेंट स्वतःवरती करतात. कारण तो कल्चर आहे त्या ठिकाणी एज्युकेशन आणि ट्रेनिंगचा कल्चर आहे. तिथे लोकं काय म्हणतात, की स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करणे सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट. या दोघांनी सुद्धा स्वतःवरती खूप मोठा खर्च केलाय पहिल्या 2 वर्षामध्ये. फार मोठा रिझल्ट नव्हता म्हणले पहिल्या 2 वर्षात. पण 2 वर्षांनी त्यांनी एक प्रॉपर सिस्टम रेडी केली आणि त्या सिस्टमला कंप्लीट 10 वर्ष निर्माण केलं. आणि 10 वर्षाचा रिझल्ट तुम्ही आज पाहताय. 10 वर्षानंतरचा तुम्ही प्रोग्राम पाहिला. मी ज्यावेळी बोलिव्हियामध्ये गेलो होतो, तर 10th अॅनिव्हर्सरी म्हणजे 10व्या अॅनिव्हर्सरीचा केक माझ्या हातातून आणि आम्ही सर्व तिथले गेस्ट स्पीकर जवळपास सगळे क्राउन आणि तिथले बरेचसे डबल डायमंड्स सगळ्यांनी मिळून ते केक कटिंग सेरेमनी केली. 10वी अॅनिव्हर्सरी साजरी केली. कशाची अॅनिव्हर्सरी होती? लीडरशिप कन्व्हेन्शन. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर समजतंय मला, की मारिया मॅडमचा मंथली इन्कम आता आहे ₹80,00,000. या चॅट बॉक्समध्ये झिरो सहित तुम्हाला लक्षात येईल, की ही अमाउंट किती छोटी आहे का मोठी आहे. सगळ्यांनी लिहायचंय, पटपट लिहायचंय. माझी एकच विनंती असते मनापासून, की मी जेवढ्या एनर्जीने तुमच्या समोर आहे, तुम्ही चॅट बॉक्समध्ये एनर्जेटिक राहा. ₹80,00,000 लिहायचं. लिहायचंय 80,00,000. किती झिरो होतात 80च्या पुढे? बघा जरा डोळ्यांनी आणि एवढा इन्कम. पण ही काय एका दिवसातली, एका महिन्यातली, 1 वर्षातली, 3 वर्षातली प्लॅनिंग नाहीये. 10 वर्ष कंप्लीटली सतत एका गोष्टीला कंप्लीटली मार्केटमध्ये अप्लाय केलंय. काय केलं पाहूयात आपण. या मॅडमनी ज्यावेळेला मलेशियामध्ये स्पीच ऐकलं होतं, मला रफिक सरांनी संधी दिली. मी रफिक सरांचं अभिनंदन करतो. त्या ठिकाणी रफिक सर म्हणाले होते, "प्रवीण उद्या एक चांगलं स्पीच द्यायचंय आणि जर नाही इंग्लिश बोलता आलं तर हिंदीमध्ये बोल. आपण इंग्लिश ट्रान्सलेट करण्यासाठी लोकं आणलेली आहेत." तर मी म्हटलं, "नाही सर, आपली कमजोरी जर असेल तर आपण कमजोरी का जगाला दाखवायची? मला इंग्लिश येत नाही, मी हे का सांगू जगाला? मोडकं-तोडकं का होईना, परंतु मी सगळ्यात पहिलं इंग्लिश स्पीच केलं होतं. पूर्ण अख्ख्या वर्ल्डच्या सगळ्या क्राउन अँबॅसेडरनी डॉक्टर लिम पासून सगळ्या लोकांच्या समोर. इट्स कॉल्ड इंटरनॅशनल डायस मधलं माझं पहिलं इंग्लिश स्पीच होतं. कदाचित तुम्ही YouTubeमध्ये तो व्हिडिओ पाहिला देखील असेल. खूप मोडकं-तोडकं. मी नंतर माझं स्वतःच इंग्लिश पाहिल्यानंतर मला असं वाटलं, यार किती चुका केल्यात आपण या इंग्लिशमध्ये बोलताना सुद्धा. आपण नाही ना, आपला जन्मच मिडल क्लास घरामध्ये झालाय. आपला जन्मच अशा ठिकाणी झाला, की ज्या ठिकाणी आपण शिक्षण मराठीतून केलं. ज्या ठिकाणी आपण एका सर्वसाधारण घरातून आलो. पुण्यामध्ये आलो, एक सायकल आणि ₹1200 चा पगार. आज ही आपण ते नाही विसरू शकत आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये असताना आपण इंग्लिशमध्ये स्पीच करतोय मलेशियाच्या मोठ्यात मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये. तर माझ्यासाठी ती एक संधी होती, वीकनेसला स्ट्रेंथ बनवण्याची. आपल्या जीवनामध्ये तुमची सर्वात मोठी कमजोरी तुमची सर्वात मोठी ताकद बनते. हे आपण अनेक वेळा सांगत आलोय. ज्या गोष्टीला तुम्ही प्रॉब्लेम समजता, तिथंच तुमची अपॉर्च्युनिटी दडलेली आहे. फक्त आपण काय करायचे, नजर तयार करायची आहे, की तुमच्या प्रॉब्लेम नाही दिसायला गेला पाहिजे. तुम्हाला दिसला पाहिजे अपॉर्च्युनिटी, संधी काय? आणि मला तिथं अपॉर्च्युनिटी दिसत होती. मी नाही बोलणार म्हटलं मराठी, हिंदीमध्ये. मी बोलणार इंग्लिशमध्ये आणि याचा फायदा असा झाला, की मारिया मॅडमनी पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर तिथं लगेच माझा नंबर घेतला. पेड्रो सर आहेत पेरूचे. ते पण आजही कंटिन्युअसली माझ्याशी बोलतात, की तुमची स्टोरी खूप जबरदस्त आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी ती ऐकल्यानंतर. तर पेरू आणि बोलिव्हिया ह्या दोन्ही कंट्रीजमधून मला इमिडिएटली त्या दिवसापासून इन्व्हिटेशन यायला सुरुवात झाली. इन्व्हिटेशन कंपनीकडून नव्हती. इन्व्हिटेशन मॅनेजमेंटकडून नव्हती. इन्व्हिटेशन होती लीडर्सकडून, क्राउन अँबॅसेडर्सकडून. आणि पहिला प्रयत्न केला होता पेड्रो सरांनी. 6 महिन्यापूर्वी मला पेड्रो सरांनी खूप मागे लागून त्यांनी कंटिन्युअसली "सर आप आना है, आपको मैं इन्विटेशन लेटर भेज देता हूँ." इरिक सर है वहाँ के कंट्री मैनेजर, उनसे हमें इन्विटेशन लेटर भी आ गया और उस समय पर त्यावेळेला मला पेरूचा जो व्हिसा होता तो कॅन्सल झाला मित्रांनो. तुम्हाला माहिती असायला पाहिजे किती चॅलेंजेस आहेत. अमेरिकेपर्यंत पोहोचणं हे देखील मोठी गोष्ट आहे. व्हिसा माझा इमिग्रेशन आणि हे जे एम्बसी ऑफिस आहे दिल्लीमध्ये त्यांनी कॅन्सल केला. काही कारणं असतील त्या पाठीमागे. भरपूर मोठी कारणं आहेत. ती नंतर कधी भेटल्यावर सांगेल. व्हिसा का कॅन्सल झाला? पहिलंच आपल्यासाठी फेल्युअर आणि त्याच्यानंतर ते तरी पण म्हणतात, की नाही आपण नेक्स्ट टाईम ट्राय करूयात. तर पेरूचा तो चान्स निघून गेला होता आणि त्यानंतर मारिया मॅडमनी सांगितलं, की आमच्या नेक्स्ट लीडरशिप कन्व्हेन्शनला सर आम्ही तुम्हाला इन्व्हाईट करू इच्छितो आणि त्या ठिकाणी देखील चॅलेंजेस होते. कोणते चॅलेंज होते सांगतो तुम्हाला पटपट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट टाईम कदाचित आपल्या डी-एक्स-एन हिस्ट्रीमध्ये म्हणता येईल, विथआऊट व्हिसा मी अमेरिकेपर्यंत पोहोचलो होतो. ओह माय गॉड लिहू शकता. मी एअरपोर्टमध्ये आहे, मी इमिग्रेशनमध्ये जातोय, मी लोकांपर्यंत पोहोचतोय, पण माझ्या हातामध्ये व्हिसा नाहीये.
कारण फक्त एकच चान्स मिळाला होता, की व्हिसा ऑन अरायव्हल काही लोकांसाठी दिला जातो. त्याला म्हणतात व्हिसा ऑन अरायव्हल बोलिव्हियामध्ये. आणि मी त्या एका पॉइंटला पकडून विथआऊट व्हिसा प्रत्येकाने जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि मला वाटतंय ज्यावेळी डॉक्टर सवेरा सरांनी ऐकलं होतं हा वाक्य, की हा बिना व्हिसाचा जातोय, तर म्हणले हे फक्त प्रवीणच करू शकतो. म्हणले आमचं तर डेअरिंग होणार नाही. बिना व्हिसा बाहेरच्या कंट्रीमध्ये आणि ते पण 3 स्टेशन दूर करून एवढ्या दूर जायचं. तर खूप मोठात मोठा चॅलेंज होता. सगळ्यात मोठा चॅलेंज होता मित्रांनो, तो म्हणजे व्हिसा आपल्या इंडियामधून मिळालाच नाही. रिअली पुन्हा एकदा मला व्हिसा भेटला नाही. परंतु एक चान्स होता, की बोलिव्हियामध्ये व्हिसा ऑन अरायव्हल हा ऑप्शन असल्यामुळं मला जाण्याची संधी मिळाली. पण प्रत्येक ठिकाणी डॉक्युमेंट कडक चेक करणं होतं. त्या अगोदर महत्वाचं आहे, की ती ज्या ठिकाणी मी आणि आरती दोघांचं पण इन्व्हिटेशन होतं. आम्ही ज्यावेळी एअरपोर्टवरती पोहोचलो मित्रांनो, त्यावेळेला एअरपोर्टवरती 2 विमानाची तिकीटं कॅन्सल झाली होती आणि कॅन्सल होण्याच्या पाठीमागे होता आपल्या भारतीय गव्हर्नमेंटचा रूल एंड रेग्युलेशन. तुम्ही जिथून निघालात आणि जिथे पोहोचणार आहात, तो पूर्ण आयटरनरी एका तिकिटावर पाहिजे. त्यांच्याकडून काय झालं, एक तिकीट माझं ब्राझीलपर्यंत आणि दुसरं तिकीट माझं बोलिव्हियापर्यंत. ब्राझीलपासून बोलिव्हिया 2 सेपरेट तिकीट झाल्यामुळं माझे पहिलं तिकीट कॅन्सल झालं. दुसऱ्या तिकीटच्या वेळेला त्यांनी काय केलं, एक ई-व्हिसा नावाचं एक डॉक्युमेंट पाठवलं, की आम्ही बोलिव्हियामध्ये एंटर करण्यासाठी एक ई-व्हिसा नावाचं पत्र त्यांच्याकडून आलं. पण तरी देखील दुसरं तिकीट पण कॅन्सल केलं त्यांनी. आणि एकच बोलले त्यानंतर, की तुम्हाला या विमानाच्या तिकिटावर जाता येणार नाही. आणि शेवटी मारिया मॅडम, आम्ही सगळेजण हताश झालो होतो. सॉरी आपले प्रजित सर पण होते. रात्री 4 वाजेपर्यंत रफिक सर जागे होते मित्रांनो. जोक नाहीये. एक अशी व्यक्ती आपल्यासोबत कंटिन्युअसली आणि आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये आम्ही कंप्लीटली मी स्वतः 3 वेळा एक्झिट झालो. एक्झिट होणं म्हणजे 3 तास वाट बघायची आपली बॅग येण्यापर्यंत. बॅग घ्यायची आणि एक्झिट व्हायचं. असं 3 वेळा विमानतळावरून एक्झिट झालो. एक्झिट म्हणजे बाहेर काढण्यासाठी तुम्हाला असिस्ट केलं जातं, "जावा निघून आता." 3 वेळा एक्झिट मी आणि आरती 4 वेळा एक्झिट झाली त्या दिवशी. त्या 2 दिवसामध्ये. तर जवळपास हा आमच्यासाठी खूप मोठा हे होता. शेवटी सगळ्यांनी बाय-बाय केलं. सगळ्यांनी टाटा म्हटले, की आता आपण जाऊ शकत नाही. तिकडून पण सॉरी म्हणतायत, इकडून पण सॉरी म्हणतात. मी पण सॉरी म्हणतोय. आम्ही नाही येऊ शकत. परंतु म्हणतात ना, की नेव्हर एव्हर गिव्ह अप हा पॉइंट महत्वाचा. कोणत्याही क्षणाला, कोणत्याही दशेला, कोणत्याही परिस्थितीला कधीही तोंड देताना कधीही माघार घ्यायची नाही. त्याला म्हणू आपण नेव्हर एव्हर गिव्ह अप. मला मेसेज आला, ज्यावेळेला आम्ही रिटर्नचं तिकीट बुक केलं दिल्लीचं, दिल्लीपासून पुणे, तर ते पण म्हणजे त्याच्यामध्ये पण आम्ही एअरपोर्टमध्ये आत असताना आमची फ्लाइट मिस झाली. दोघांचं पण फ्लाइट मिस झालं. आणि ज्यावेळेला फ्लाइट मिस झालं त्याच्याबरोबर 1.5 तासानंतर मारिया मॅडमचा मेसेज होता, की "आर यू स्टिल इन दिल्ली एअरपोर्ट?" जर मी म्हटलं असतं ना, "नाही, मी आता पुण्याच्या विमानात बसलोय," तर कदाचित ती संधी गेली असती. आणि मग मारिया मॅडमना मी म्हटलं, "येस, आय एम स्टिल इन दिल्ली एअरपोर्ट अँड वेटिंग फॉर न्यू फ्लाइट, नेक्स्ट फ्लाइट फॉर रिटर्न टू माय होम." ते म्हणले, "डोंट गो, आय विल ट्राय अगेन. नेव्हर एव्हर गिव्ह अप प्रवीणजी." आणि मित्रांनो 2 विमानाची तिकीटं कॅन्सल झाल्यानंतर तिसरं तिकीट बुक करण्याचं धाडस दाखवणं कुणाला वाटतं हे साधारण असेल सांगा बरं? मॅनेजमेंटला देखील कल्पना नव्हती, की असंही होऊ शकतं. तुमच्या समोर एक विमानाचं तिकीट मी दाखवतोय. त्या ठिकाणी डॉलर तुम्हाला दिसतायत $3,974 माझं तिकीट जाण्याचं. ओह माय गॉड! आणि ह्या तिकीटमध्ये जवळपास अमाउंट किती आहे बघा, ₹3,45,738. ₹3,45,738 म्हणजे जवळपास तुम्ही कल्पना करू शकता एका साइडचे 3.5 लाख, दुसऱ्या साइडचे 3.5 लाख. हे एमिरेट्सचं तिकीट होतं आणि त्याच्या अगोदरची 2 तिकीटं 5-5 म्हणजे 2.5-2.5 लाखाची होती. ओह माय गॉड लिहू शकता. कारण काय? कारण सक्सेस. त्या लेडीची मंथली इन्कम आज ₹80 लाख आहे. त्यांना अक्षरशः त्यांनी हे ठरवलं होतं, की हे लीडरशिप कन्व्हेन्शन सक्सेसफुल करायचं आहे आणि एक क्राउन अँबॅसेडर आपण इंडियातून बोलवतोय, तर आता माघार नाही. तिसरं तिकीट देखील त्या मॅडमनी बुक केलं आणि पाठवलं. एवढं जर तिकडून होतं, तर मी इमिडिएटली येस बाबा, आम्ही आणि आरती दोघांनी पण ठरवलं, की एवढा जर खर्च होत असेल, तर एकाच व्यक्तीची तिकीट बुक करा. आरती स्वतःच म्हणाली, "ओह माय गॉड! मॅडम तुम्ही फक्त प्रवीण सरांना घेऊन जा, मी माघारी जाते. एवढा पैसा नका खर्च करूयात." मग त्यावेळेला फायनल झालं, की मग माझं एकट्याचं तिकीट बुक करण्यात आलं तिसरं. आणि त्यानंतर ज्यावेळी एअरपोर्टवरती एंट्री पाहताय, एनर्जी बघा एनर्जी काय आहे. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सक्सेसचं कारण आहे ना, आपण सगळ्यांनी युनायटेड होणं आणि पॉवरफुल एनर्जीमध्ये राहणं. एनर्जी दॅट इज मोस्ट इम्पोर्टंट. सगळ्यांना आवाज येतोय का बघा एकदा? आणि मग आपण पुढे बघूयात काय-काय केलं, काय होतं, काय स्ट्रॅटेजी होती, कामाच्या पद्धती काय आहेत. हे
पहाटे 5 वाजता मी 5 वाजता एअरपोर्ट वरती पोहोचलो होतो. आपल्याकडे 5 वाजता जर एखाद्या व्यक्तीला आपण म्हटलं असतं या एअरपोर्ट वरती, काय सांगावं सर? पहाटे 5 वाजताचं हे आमचं वेलकम आहे. सक्सेस व्हायचं असेल ना मित्रांनो, सक्सेसचे सिक्रेट समजून घेऊया. आणि ते सिक्रेट आहेत एन्थुसियाझम, सिक्रेट आहे एक्साइटमेंट, सिक्रेट आहे युनायटेड राहणे, सिक्रेट आहे एन्जॉयमेंट, फन आणि फुल जोश. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड! क्या बात है! मित्रांनो, ही तुम्ही पाहताय आता. येलो जॅकेटमध्ये मिस पावला. 19 वर्षाची मुलगी आज सक्सेस होतीये. तर हे जे 3 लोक जे डान्स करतात ते बाहेरून नाही, ते DXNचे डिस्ट्रिब्युटर्स आहेत, DXNचे लीडर आहेत. पहाटे 5 वाजताची एनर्जी तुम्ही पाहता मित्रांनो. म्हणजे मला माझ्या आयुष्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी हा प्रसंग होता. अमेरिकेमध्ये अशा पद्धतीचं स्वागत होतंय. ते DXN क्राउन अँबॅसेडर का बनायचं ह्याची कारणं तुमच्या समोर आहेत. इथे बघा ना, क्राउन अँबॅसेडर बनायचं. येस, त्यांची भाषा आपल्याला येत नाही, आपली भाषा त्यांना येत नाही. परंतु जे म्हणतात ना, की ही ताकद आहे DXNची, वर्ल्ड वाईड ताकद. ग्रासियाज म्हणजे थँक यू. ग्रासियाज, थँक यू, थँक यू सो मच. सगळे लीडर्स, सेकंड लाईन लीडर्स. एक टीम, फक्त एका टीमचा हा तुम्ही पाहताय एवढा मोठा माहोल. एक टीम म्हणजे फक्त एक लेडीजनी इनिशिएट केलेली टीम आहे. मिस मारियासाठी आपण खरंच या ठिकाणी अप्रिशिएट करूयात. एक लीडरनी केलेली इनिशिएशन केलेली आहे. एका महिलेने केलेली डेव्हलपमेंट आहे. एका लेडीजच्या जास्तीत जास्त इनिशिएशनमुळं आज तुम्ही पाहताय बोलिव्हियाची किती मोठी क्रांती. आणि त्यासाठी त्यांनी लीडर्सनी आणि त्यांच्या डाउनलाईननी त्यांना दिलेला मनापासूनचं प्रेम आणि त्यासाठी दिलेली ताकद. खरंच मित्रांनो, त्यानंतर एक छोटासा व्हिडिओ आपण बघूयात. वेलकम. से हाय. रॅडिसन हॉटेल 5 स्टार हॉटेलमध्ये एंट्री होताना Miss Maria, the crown ambassador of Bolivia, and Gustavo is our nice फक्त हा friend, एक जो व्यक्ती आहे, translator गुस्तावो. and the double diamond, na? Yes, Miss Anna, hi. Hi. Lucio's wife. Lucio, hi. Lucio. We are Lucio reached Crown in Diamond. America now, Bolivia, South. वाव. यामध्ये जी व्यक्ती बसलेली होती ना, गुस्तावो, ते गुस्तावो नावाची जी व्यक्ती आहे, फक्त त्या व्यक्तीला इंग्लिश बोलता येते. आणि आपण जे बोलणार ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचं काम ते गुस्तावो करत होते. बाकी अख्ख्या बोलिव्हिया कंट्रीमध्ये जेवढ्या लोकांना मी पर्सनल भेटलो असेल ना, ती सगळी लोकं फक्त स्पॅनिश बोलत होती. गुस्तावो माझ्यासोबत ॲज एक पर्सनल असिस्ट करत होते कंटिन्युअसली. प्रत्येक शब्द ते मला प्रत्येक लीडरचा मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगत होते. आणि तुम्ही पाहताय आता, की तिथं कामाची पद्धत काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे लीडरशिप कन्व्हेन्शन. लिहून घ्या सगळ्यांनी पॉइंट. काय केलं सांगतो तुम्हाला. 10 वर्षापूर्वी एक सिस्टम ऑर्गनाइज केली आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण याला एक पॉवरफुल पद्धतीने एनर्जी लावतो. ती कोणती गोष्ट आहे? लीडरशिप कन्व्हेन्शन एव्हरी 90 डेज. प्रत्येक 90 म्हणजे 3 महिन्यानंतर लीडरशिप कन्व्हेन्शन करायचं. 3 महिने प्रॉपर एज्युकेशन द्या टीमला. 3 महिने एरिया वाईज मीटिंग करत राहा. 3 महिने एक टार्गेट सेट करा. 3 महिन्याचं टार्गेट जे मीट करतील त्या लोकांना घेऊन लीडरशिप कन्व्हेन्शन मध्ये या. आणि त्याकरता तुमच्या समोर एक फोटो येतोय, तो स्पॅनिश लँग्वेज मधला. दुसरा फोटो मी घेऊन येतोय, तो फोटो आहे तुमच्या समोर आता हिंदी आपल्या इंग्लिश लँग्वेज मध्ये. काय दिसतंय बघा बरं.
इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो या ठिकाणी आहे. पहिलं आहे बघा, गालाचा त्यांनी एक क्रायटेरिया फिक्स केला. जे लोकं फ्रंट लाईनमध्ये 5 लोकांना जॉइन करतील त्या 3 महिन्यामध्ये, त्यांना त्यांनी सांगितलंय गाला डिनरसाठी. शिवाय व्ही-आय-पी पण आहे. व्ही-आय-पी म्हणजे फ्रंटमध्ये जे डायमंड झालेत, डायमंड झाल्यानंतर 10 फ्रंट लाईन ओपन करणे. डायमंड होईपर्यंत 6 लाईनवर काम करा. पण डायमंड झाल्यानंतर 6 लाईन ओपन केल्यात. 10 लाईन, 10 लाईन्स ओपन केल्यात फ्रंटमध्ये. आफ्टर ऑल डायमंड्स. ते लोकं व्ही-आय-पी आहेत तिथले. त्यांना व्ही-आय-पी कॅटेगरी म्हटलं जातं आणि जनरलचा अर्थ पण बघून घ्या. जनरल म्हणजे 3 महिने लगातार 1000, 1000, 1000 पी-व्ही. आपल्या इंडियामध्ये 1000 तिथले 100 पी-व्ही. बोलिव्हियाच्या त्या ठिकाणच्या अमेरिकेमध्ये त्याला 100 पी-व्ही म्हटलं जातं. तर लगातार 3 महिने 1000 पी-व्ही, 1000 पी-व्ही आणि 1000 पी-व्ही. हा लगातार केल्यानंतर जे लोकं क्वालिफाय होतील, त्याच लोकांना तिकीट प्रोग्राम. महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये, की आपले आता प्रजित सर सुद्धा सांगत होते, की आत्मनिर्भर बना आणि टीमला आत्मनिर्भर बनवा. जर तुम्ही आत्मनिर्भर झालात, तर आयुष्यभरासाठी फ्रीडममध्ये बिझनेस करू शकता. आणि यासाठी त्यांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं आणि तिथे गेल्यानंतर मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. अख्खाच्या अख्ख्या इव्हेंटमध्ये मॅनेजमेंटचा एकही व्यक्ती नव्हता. फक्त शेवटच्या दिवशी, अगदी लास्टच्या दिवशी एक म्हणतो ना, की कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यांना बुके द्यायचा, त्यांना सन्मान द्यायचा म्हणून कंट्री मॅनेजर तिथल्या मिस जॉन यांना बोलावलं होतं. पण पूर्ण इव्हेंट आहे ना, तो फक्त लीडरशिपच्या ताकदीवरती होता, पूर्ण इव्हेंट. त्या इव्हेंटची तिकीट होती $30 म्हणजे ते 4 दिवसाचे जे डॉलर होते ते $30. $30 अर्थ होतो एव्हरेज नाही 9 त्रिक 27 म्हणजे ₹2,700. मग त्यासाठी आपण बघतो ऑफर-बिफर काही नाहीये. जर सफल व्हायचं असेल, तर 3 महिने बिझनेस करा आणि त्याच लोकांना कन्व्हेन्शनमध्ये घेऊन जा. त्यामध्ये पण व्ही-आय-पी पास, त्यामध्ये पण एक गाला डिनर. ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या लोकांनी प्रॉपर एक सिस्टम तयार केली. 3 महिन्याची प्रॉपर प्लॅनिंग. आपण देखील हे करू शकतो महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, अनेक ठिकाणी, अनेक सिटीजमध्ये. तिथल्या सर्व लीडरनी, सर्व क्रॉसलाईन लीडर्सनी एकत्र या. सर्व एकत्र या आणि एकत्र आल्यानंतर 3 महिन्याची प्लॅनिंग करा. स्ट्रॅटेजी तयार करा. 3 महिने जे टार्गेट मीट करतील, त्यांना चांगल्या-चांगल्या ऑर्चिडसारख्या रिसॉर्टमध्ये घेऊन जाऊया. थोडा खर्च करा स्वतःवरती. लाखो रुपये कमवण्याची इच्छा आहे, तर स्वतःवरती थोडासा इन्व्हेस्टमेंट करण्याची प्लॅनिंग करा. चांगलं वाटतं ना, जेव्हा 5 स्टारमध्ये ब्लेझर कोट घालून मस्त एकदम एम-बी-एसमध्ये प्रोग्राम होतात. किती भारी वाटतं ना, ते फोटो तुम्ही पाहिले पण असतील, किती छान आहेत ते. आपण देखील असे प्रोग्राम केलेले आहेत, पण बऱ्याच वेळेला आपण कंपनीच्या मागे लागलो प्रत्येक वेळेला. कंपनीला आपण प्रत्येक वेळेला म्हणत गेलो, की तुम्ही काहीतरी पे करा. प्रत्येक वेळेला आमच्या लोकांना नका. पण त्याचा परिणाम काय होतो? ही कमजोरी बनते. एक आपल्याला म्हणतात ना, बैसाखी घेण्याची सवय लागते, कुबडी घेण्याची सवय लागते आणि प्रत्येकाला आपल्याला कुबडी द्यायला मॅनेजमेंट तयार होणार नाही. त्यापेक्षा त्यांनी आम्हाला शिकवलं सर 10 वर्षामध्ये एकदाही आम्ही कंपनीकडनं काहीही घेत नाही. ओह माय गॉड! किती कंट्रीची पॉप्युलेशन आहे? फक्त 1.2 करोड. किती आहे? 1.2 करोड. भारताची किती आहे? 140. महाराष्ट्राची किती आहे? 12 करोड. महाराष्ट्राशी कंपेअर करूयात, तर 10 बोलिव्या बसतील महाराष्ट्रामध्ये. त्यांचा सेल आहे 110-115 करोड मंथली. तुम्हाला कोणाला प्राइस लिस्ट बघायची असेल, तर मी प्राइस लिस्ट पण पाठवतो. तेही म्हणतात, की फक्त इंडियामध्ये प्रॉडक्ट स्वस्त आहेत. इंडियामध्ये कॅटेगरी आहे प्रॉडक्टची. माझं काय झालं सांगतो. 2 बॅगा होत्या. एक आरतीची बॅग, एक माझी बॅग. आरतीची बॅग बॅक टू होम रिटर्न गेली आणि नेमकं आरतीच्या बॅगेमध्ये सगळं कॉस्मेटिक, मेकअप आणि DXNचे सगळे प्रॉडक्ट मेन लगेजमध्ये आरतीबरोबर रिटर्न. बॉडी लोशन, टाल्कम पावडर, गॅनोडर्मा साबण, गॅनोची टूथपेस्ट काहीही नव्हतं माझ्याकडं. काही नाहीये. म्हणजे मी त्यांना फोन केला, "मिस्टर गुस्ताव, कॅन यू अरेंज फॉर मी गॅनोची टूथपेस्ट, गॅनोची साबण, गॅनोची बॉडी लोशन, एलोवेरा आणि टाल्कम पावडर. आय वांट चार दिस प्रॉडक्ट. मे बी आय विल पे यू, बट आय वांट दिस प्रॉडक्ट." ते म्हणले, "सर, हमाऱ्या या देशांमध्ये हे प्रॉडक्टच नाहीत." सेकंड शॉक. मग सर कोणत्या प्रॉडक्टवर बिझनेस करता? तर म्हणले मॅक्सिमम आमच्याकडे जे प्रॉडक्ट आहेत, ते थोडे जे फार आहेत सप्लिमेंट, पण मॅक्सिमम आहे ब्रिव्हरेज प्रॉडक्ट. कॉफीचे किती प्रकार आहेत, चहाचे किती प्रकार आहेत. नक्की मी प्राइस लिस्ट तुम्हाला शेअर करेल प्रोग्राम संपल्यानंतर. नक्की एकदा बघून घ्या आणि जे प्रॉडक्ट इंडियामध्ये आहेत, जे कॅटेगरी आपल्याकडे आहे, आपल्याकडे ज्या पद्धतीचे प्रॉडक्ट आहेत, त्या पद्धतीचे प्रॉडक्ट नसताना जर ते 110 करोड करत असतील, तर फक्त एकच आहे लीडरशिप आणि स्ट्रॅटेजीच. सक्सेसफुल होण्याची फक्त आतून भूक, मेहनत
तसं पाहिलं तर बोलिव्हिया एक मिडल क्लास कंट्री म्हटलं जातं. त्यापेक्षाही आपण फायनान्शियली साउंड आहोत इंडियामध्ये. बोलिव्हिया, पेरू ह्या थोड्याफार गरीब देशांमध्ये येणारे कंट्रीज आहेत. तरी देखील त्यांनी ते करून दाखवलंय आणि त्याचं रिझन आज मी तुमच्या पुढे घेऊन आलोय. तुम्ही तयार आहात का? लिहा लवकर. रेडी, रेडी लिहा लवकर. किती लोकं रेडी आहेत बघूयात. त्यानंतर आपण जे काही आपली सेकंड लाईन लीडरशिप आहे, त्या सगळ्यांना एकत्र करून 3 महिन्याची प्लॅनिंग करूयात. संतोष सर आहेत, मी आहे. 2 क्राउन अँबॅसेडर महाराष्ट्रामध्ये तुमच्या सोबत आहेत. आम्ही आहोत, फुल एनर्जेटिक आहोत. कोणत्याही क्षणामध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही दशेमध्ये, कालमध्ये आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. पूर्ण मेहनत करायची तयारी आहे. फक्त एकत्र येणं आणि 3 महिन्याची प्लॅनिंग करणं. 3 महिन्यानंतर चांगल्या रिसॉर्टमध्ये घेऊन जाणं टीमला. हे प्रॉपर प्लॅनिंग. किती लोकं रेडी लिहितात पाहूयात. लवकर लिहा रेडी. किती लोकं रेडी आहेत? काही नाही 1000 पीव्ही लगातार केले तर जनरल कॅटेगरी आहे. 1000 पीव्ही कोणीही करतोय. मग 1000 पीव्ही 1 तारखेलाच करा. 3 महिने लगातार करा. चला कन्व्हेन्शनमध्ये जाऊयात. मोठा लीडरशिप कन्व्हेन्शन सॅटर्डे, संडे करू स्टार्टिंगमध्ये. मग अगदी लातूरमध्ये असाल, कोल्हापूरमध्ये असाल, सातारामध्ये असाल, अगदी तुम्ही नागपूरपर्यंत जरी असाल, तरी त्या लीडरशिप कन्व्हेन्शनला या. कारण त्या ठिकाणी सगळ्यांनी येऊन ताकद लावा, मोठा माहोल तयार करा. मी पाहिलं त्या ठिकाणी सुद्धा अख्ख्या बोलिव्हियाची जेवढी पण त्यांची एक लीडरशिपमध्ये 80% लोकं होती. परंतु ज्या ठिकाणी होते तिथून ते ट्रॅव्हल करून आले होते. बरेचसे लोकं फ्लाइटनी पण आले. बरेचसे लोकं त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या साधनांनी आले. परंतु एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. 3 महिन्यातून एकदा किती लोकं यायला तयार आहेत. त्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. किती लोकं रेडी लिहितात? रेडी बघूयात बघू. रेडी, रेडी लवकर लिहायचंय. छोट्या-छोट्या एक जनरल कॅटेगरी, एक व्ही-आय-पी कॅटेगरी आणि नंतर गाला डिनर पण आहे. स्टेप बाय स्टेप बघूया. जल्दी रेडी लिहायचंय. पटपट, पटपट. व्हेरी गुड. येस, मीना मॅडम, मिनल मॅडम लिहितायत. माया मॅडम लिहितायत. आरोग्य मित्र लिहितायत. महेंद्र काळे. फंटास्टिक. अंकुश शिंदे लिहितायत. व्हेरी गुड. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. रेडी. फंटास्टिक. बघूयात आता ह्याचं थोडंसं तुमच्या समोर आहे कॅटेगरी वाईज. तर गाला डिनरची कॅटेगरी आहे. त्या ठिकाणी त्यांनी नवीन जी रुबी झाली ह्या 3 महिन्यामध्ये. आपण म्हणतो ना रुबी हा सगळ्यात महत्वाचा स्टेटस आहे. स्टार एजंट बनायला खाता-खाता होता येतं. परंतु रुबी बनायला थोडीशी लीडरशिप लावावी लागते. 3 लोकांवर काम करावं लागतं आपल्याला प्रॉपर. त्यामुळे रुबी बनायला आपल्याला मेहनत आहे. जो रुबी बनतो तो डायमंड बनण्यासाठी लवकर जाऊ शकतो. पण रुबी व्हायला वेळ लागतो लोकांना. म्हणून पहिले जे 3 महिन्यामध्ये आता ह्या मागच्या 3 महिन्यात जे रुबी झाले, त्यांची लिस्टिंग केली जाते प्रॉपर आणि त्या लोकांना देखील एक चांगली ट्रीटमेंट दिली जाते कारण तुम्ही न्यू रुबी आहात. तुम्ही कोण आहात? न्यू रुबी आहात. आणि डायमंड लोकांसाठी 10 फ्रंट लाईन. कारण रुबीनी तर 6 लाईनवर काम करायचंय. पण डायमंडनी मात्र डायमंड झाल्यानंतर आपला फ्रंटमध्ये 10 मजबूत करायचा आहे. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? सुरुवातीला 6x6 वरतीच काम करायचंय. जेव्हापासून डिएक्शन समजले तेव्हापासून 6 लाईनच शिकवतो आम्ही टीमला सगळ्यांना. परंतु डायमंड झाल्यानंतर तुम्ही फ्रंट मोठा करा कारण तुम्हाला क्राउन अँबॅसेडर बनायचं आहे. 6 लाईनमध्ये नाही होणार मग. पण डायमंड बनेपर्यंत 6 लाईन. लक्षात येतंय मी बोलतोय ते? व्हेरी गुड, व्हेरी गुड. लक्षात येतंय? खूप महत्वाचा पॉइंट आहे. किती लोकांना समजतोय? व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती लोकांना समजतोय पॉइंट? खूप महत्वाचं आहे. पहा पाठीमागे दिसतंय तुम्हाला. त्यामुळं प्रॉपर प्लॅनिंग करून व्यवस्थित पद्धतीने जर आपण ऑर्गनाइज्ड पद्धतीने टीमला आपण सगळ्यांना जर घेऊन गेलो पुढं, तर खरंच मित्रांनो खूप मोठी पॉवर तयार करता येईल आपल्याला. येस. खूप मोठी पॉवर तयार करता येईल. खूप मोठी पॉवर आपण निर्माण करू शकतो. पाहताय तुम्ही. आता पाहूयात आपण जे प्रोग्रामचा जो अजेंडा काय होता, त्या ठिकाणी काय-काय कॅटेगरीज होत्या प्रोग्रामच्या, त्याच्याबद्दल आपण बघूयात. तर वन बाय वन पहा. पाहूयात. 18 तारखेचा इव्हेंट मिस झाला होता माझ्याकडून. ॲक्चुअली 18 तारखेला डबल डायमंड एंड अबोव्ह. डबल डायमंड एंड अबोव्ह ही लोकं त्या ठिकाणी बोलवली होती. डबल डायमंड एंड अबोव्ह किती आहेत? ज्यावेळी आम्ही फ्लो चार्ट आणि आयटरनरी चेक केली होती प्रोग्रामची, तर डबल डायमंड एंड अबोव्ह 250 लोकांचा प्रोग्राम होता. म्हणजे 250च्या आसपास डबल डायमंड एंड अबोव्ह. त्यानंतर डायमंड एंड अबोव्ह प्रोग्राम कधी आहे? तर तो होता 19 तारखेला आणि तो होता जवळपास 600 लोकांचा डायमंड एंड अबोव्ह प्रोग्राम. वॉव! येस. त्यानंतर सॅटर्डेमध्ये म्हणजे सॅटर्डे संडे जो प्रोग्राम होता, तो जनरल कॅटेगरीसाठी ठेवला होता. जनरलचा अर्थ आहे 1000 पीव्ही लगातार 3 महिने. सिंपलचा कॅटेगरी आहे ना जनरलमध्ये. ते जनरलमध्ये वर्डमध्ये. जनरल आहे, इकॉनॉमी आहे, बिझनेस क्लास आहे. येस ओर नो? तर इथं पाहताय तुम्ही. तर या पद्धतीचा 4 दिवसाचा प्रोग्राम होता. 4 दिवसाच्या टोटल लीडरशिपमधला पहिला जो 18 तारखेचा दिवस होता, तो माझ्या फ्लाइटच्या 2 फ्लाइट मिस झाल्यामुळं 3री फ्लाइट घेण्याच्या ह्याच्यामध्ये पहिला दिवस माझ्याकडून मिस झाला होता. 18 तारखेला मी प्रोग्राममध्ये उपस्थित राहू शकलो नाही. परंतु इमिरेट फ्लाइट होती. 25 तासामध्ये जाणारी फ्लाइट बुक करण्यात आली होती. त्यामुळे मी दुसऱ्या दिवसाच्या प्रोग्रामला रेडी होतो.
तुम्हाला कदाचित माहिती आहे की नाही बघा, आपण YouTubeला टाकून बघा. त्याला जेट लॅग म्हणतात. जेट लॅग म्हणजे काय माहिती का? जर तुम्ही असा 30-40 तासाचा प्रवास विमानामधून करून जाता ना, तर तुम्हाला कमीत कमी 12 तासाची विश्रांती घ्यायला पाहिजे. झोप व्यवस्थित. का? जेट लॅग. जेट लॅगचा अर्थ होतो, की तरी देखील पूर्णपणे डोकं स्विंग होत असतं आणि भरपूर काय त्रास होत असतो, असा प्रत्येक जण YouTubeमध्ये सांगतोय. जेट लॅग म्हणजे काय? Googleला टाकून बघितलं. आम्ही सगळं शिकून घेतलं होतं आधी. परंतु माझ्यासाठी जेट लॅग नव्हता. मला रात्री 9:30 वाजता तिथं पोहोचल्यानंतर गेलो, की जेवण केलं, झोपलो आणि झोपलो, की सकाळी 7 वाजता रेडी प्रोग्रामसाठी. पण एक मात्र ताकद आहे. मी इथून जाताना 10 वेळा म्हणत होतो आरतीला, की मला जेट लॅगचा त्रासच होणार नाही, कारण मी DXN एवढं मजबूत खातोय, की मला ते स्विमिंग होणं, चक्कर येणं, काही नाही होणार. आणि तसंही मी जागरण करणारा माणूस आहे म्हटलं. मला त्रासच होणार नाही मी सांगितलं होतं आणि लिटरली मला काहीच जेट लॅगचा जाणवला नाही. लिटरली काही त्रास झाला नाही. त्यानंतर आपण पाहता 19 तारखेची सकाळ उघडली आणि 19 तारखेचा प्रोग्राम होता. निअर अबाउट 500 ते 700 लोकं होती. डायमंड एंड अबोव्ह. डायमंड एंड अबोव्ह. आणि त्या प्रोग्राममध्ये इन्व्हाईट केले होते. या मागच्या 3 महिन्यामध्ये जे रुबी झालेत, बरोबर आहे बघा प्लॅनिंग. मागच्या 3 महिन्यामध्ये जे नवीन रुबी झालेत, त्या रुबींना पण इन्व्हाईट केलं गेलं होतं. आणि यामुळे हा प्रोग्राम निअर अबाउट 700-800 लोकांपर्यंत गेला होता. गाला डिनर. आता त्या प्रोग्राममध्ये मी जो टॉपिक घेतला होता पहिल्या दिवसाचा त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं माइंड ट्रेनिंग वर्कशॉप. कारण त्यांनी मला विचारलं, "तुम्ही काय-काय चांगलं घेऊ शकाल?" तर म्हटलं, "मी माइंड ट्रेनिंग वर्कशॉपवरती बोलेल त्या दिवशी." ओह माय गॉड! माझ्यासाठी पहिला अनुभव होता. 3 तास लगातार इंग्लिशमध्ये स्पीच द्यायचं होतं. माइंड ट्रेनिंग ते पण. आणि अक्षरशः माइंड ट्रेनिंग करणारी लोकं तुम्हाला माहिती आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला इमोशन टू इमोशन प्रत्येकाच्या माइंडमध्ये ब्रीथिंग घ्या, ब्रीथिंग सोडा, ह्या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी ट्रान्सलेशन आहे. कसं कनेक्ट होणार आपण, फिलिंग कशी देणार लोकांना? पण तरी देखील सक्सेसफुल झाला इव्हेंट. बरोबर 3 तास आमचा प्रोग्राम होता. माइंड ट्रेनिंग वर्कशॉप. टोटल वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे मेडिटेशन्स, पॉवरफुल. जबरदस्त यार. माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. माइंड ट्रेनिंग वर्कशॉप 3 तासाचा झाला होता. विथ ॲक्टिव्हिटीज, रिलॅक्सेशन, मेडिटेशन ॲक्टिव्हिटी, कॉन्फिडन्स बिल्डिंग ॲक्टिव्हिटी, मॅग्नेटिक पॉवर ॲक्टिव्हिटी, पोटेन्शियल ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, पॉवर ॲक्टिव्हिटी, अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी केल्यानंतर द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड काय आहे? माइंडमध्ये तुमच्या सक्सेस झाला तर काय होऊ शकतं आयुष्यामध्ये? ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे एक्झाम्पल देत, एक-एक स्टोरी, एक-एक एक्झाम्पल देत, पॉवरफुल माइंड ट्रेनिंग वर्कशॉप पूर्ण केला आणि माझ्यासाठी लाईफमधला अनुभव होता अमेरिकेमध्ये माइंड ट्रेनिंग वर्कशॉप करण्याचा. तुम्ही पाहताय गेस्ट एंट्री आता हा आपला 19 तारखेची एंट्री पाहताय. म्हणजे ज्यावेळेला प्रोग्राममध्ये एंट्री शनिवारी एंट्री झालेली जनरल. जनरल म्हणजे आता सगळे आलेत. त्यावेळी त्यांनी बघा कशा पद्धतीची एंट्री घेतली. अमेरिकेमध्ये बॉलिवूड सॉन्ग. प्रत्येकाची एनर्जी पहा किती पॉवरफुल होती. यंग जनरेशन, यूथ जनरेशन, एक्साइटमेंट, एन्थुसियाझम. मित्रांनो, हे लोकं करू शकतात, तर आपण पण करू शकतो यार. ह्यापेक्षाही जास्त करू शकतो, कारण आपण संख्येने जास्त आहोत. आपण 12 करोड आहोत. 10 बोलिव्हिया आपल्या देशामध्ये बसतील यार, आपल्या महाराष्ट्रामध्ये बसतील. 140 मध्ये किती बसतील तुम्ही करा काउंट. परंतु कंप्लीट फक्त एका महाराष्ट्रामध्ये फक्त किती बसतील? एका महाराष्ट्र स्टेटमध्ये 10 बोलिव्हिया बसतील. म्हणजे आपली ताकद किती असायला पाहिजे तुम्ही विचार करा याच्यावरती. आपण काय करायला पाहिजे? आपण काय करू शकतो? फक्त काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाचं म्हणजे आता जर आपल्याला कळालं सिक्रेट काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे, तर बसून त्याच्यावरती लगेच प्लॅनिंग करणं खूप इम्पोर्टंट आहे. मी जसं मगाशी बोललो होतो, गाला डिनर म्हणजे लाईफस्टाईल बिझनेस आहे. लाईफस्टाईल बिझनेस आहे हा. तुम्ही जीवनशैलीच्या बिझनेसमध्ये आहात. ज्यावेळी लोकांना अशी जीवनशैली देता, अशा ठिकाणी तुम्हाला इन्व्हाईट केलं जातं, अशा ठिकाणी तुम्ही येता, त्या ठिकाणी व्ही-आय-पी म्हणून एंट्री होते. प्रत्येक जण आपल्या मिसेस बरोबर तुम्ही पाहिलं का ते टायटॅनिक-बिटॅनिकमध्ये कशा एंट्री असतात. टायटॅनिक मूव्ही बघितली असेल बऱ्याचशा लोकांनी. मग आपल्या मिसेसला पण ड्रेस आहे. तो ड्रेस कुठला आहे? रेड अँड वाईन कलरचा ड्रेस, पूर्ण सिंगल सूट. जेंट्सनी काय घालायचं? ब्लॅक ब्लेझर आणि व्हाईट शर्ट. पूर्ण ब्लॅक ब्लेझर. ब्लेझर म्हणण्यापेक्षा ते मस्त छान दिसत होतं सगळे. व्हिडिओ पहा नंतर. खूप सुंदर. म्हणजे त्यांनी व्हिडिओमध्ये बघू आपण प्रत्येकाने कुणी टाय लावलेला नाहीये. सगळ्यांसाठी बो आहे इथं. वेगळं ना काहीतरी. सुंदर. आणि त्या ठिकाणी सगळ्या महिला एकाच ड्रेसमध्ये रेड आणि वाईन कलरचा पूर्ण अख्खा सिंगल सूट घातलेला आहे.
क्या बात आहे. बघूयात एक छोटासा व्हिडिओ. कसं छान वाटतंय पहा. अशी एंट्री सगळ्या व्ही-आय-पीची झाली आहे तिथे. नवरा आणि बायको दोघांनी बघा सगळे ब्लेझर कोणी टाईवरती नाहीये. आणि सगळ्या महिला आहेत त्या वाईन रेड कलरचे ड्रेस कोड घालून. वॉव! फंटास्टिक यार. ग्रेट. वॉव! फंटास्टिक. गाला डिनर. याला म्हटलं होतं गाला डिनर. काही सेमिनार नाही, कोणताही स्लाईड नाही, कोणतंही ट्रेनिंग नाही. फक्त जेवणासाठी एकत्र येणे, फोटो शूट करणे, मस्त सिनरी तयार केली गेली होती आणि त्या ठिकाणी फोटो तयार करायचे. मस्त त्यांनी पूर्ण सजवलेला हॉल होता. त्यामुळे खूप सुंदर पद्धतीने गाला डिनरमध्ये काय होते, फोटो सेशन आणि फक्त जे गेस्ट आहेत, म्हणजे आता मी ॲज अ गेस्ट होतो, तर मला फक्त त्यांचं 5 मिनिटाचं स्पीच द्यायचंय. 5 मिनिटामध्ये बोलायचं. तर 5 मिनिटामध्ये कोणतंही एखादं चांगलं काहीतरी मोटिव्हेशनल टॉक करा. आणि जेवढे पुढे जे मेन गेस्ट आहेत, ते सगळ्यांनी 5-5 मिनिटं म्हणजे क्राउन डायमंड एंड अबोव्ह जे लोकं आहेत, जे डबल डायमंड एंड अबोव्ह आहेत, ते मेन जे लीडर्स आहेत, त्यांनी 5-5 मिनिटं फक्त बोलायचंय. आणि यामध्ये गाला डिनर पूर्ण झाला. हा झाला आपला पहिल्या दिवसाचा प्रोग्राम. दुसऱ्या दिवसाला 20 तारीख जनरल कॅटेगरीमध्ये. जनरल कॅटेगरीमध्ये एंट्री तुम्ही पाहिली. वेलनेस रिव्होल्यूशन पहिला टॉपिक घेतला होता. 1.5 तासाचा टॉपिक होता, की आपलं प्रॉडक्ट आणि एक वेलनेस पॅकेज तयार करा आणि वेलनेस अप्रोच लोकांना द्या. वेलनेस जगातली सर्वात मोठी इंडस्ट्री कशी बनतीये. सेलिंग स्किल 1.5 तासाचा प्रोग्राम तो पण झाला होता आणि त्यामध्ये 1.5 तासाचं सेलिंग स्किल आणि 1.5 तासाचं वेलनेस रिव्होल्यूशन म्हणजे 20 तारखेला देखील 3 तासाचा प्रोग्राम. 3 तास कंटिन्युअसली नाही, फक्त सकाळचा आणि दुपारचा असे 2 सेशन्समध्ये हा प्रोग्राम झाला होता. फंटास्टिक यार, क्या बात है! वेलनेस रिव्होल्यूशन त्या लोकांना इतकं छान वाटलं ते वेलनेस रिव्होल्यूशन, सेलिंग स्किल, कस्टमर हँडलिंग टेक्निक्स आणि हे 1.5 तासाचे प्रोग्राम झाल्यानंतर तो दिवस पूर्ण झाला. बाकीच्यांच्या फक्त थोड्या-थोड्या स्टोरीज होत्या आणि नाईट कल्चरल प्रोग्राम. तो प्रोग्राम कधी आहे? संध्याकाळी परत 7 वाजता. प्रत्येक दिवशी बरोबर 3 वाजले की लोकं हॉलच्या बाहेर सगळे. सकाळी किती वाजता येत होते? 5 वाजता रजिस्ट्रेशन चालू आहे सकाळी. 7 वाजल्यापासून लोकं हॉलमध्ये एकत्र यायला सुरुवात होत आहेत आणि 8:30-9 वाजता सेशन सुरू. वॉव! लिहू शकता फंटास्टिक. किती प्लॅनिंग आहे बघा ना. 9 वाजता सेशन आहे. आपल्याकडे बरीचशी लोकं 9 वाजले तरी हॉलमध्ये नाहीत येत. आणि तिथं 1.5 तास अगोदर येऊन बसलेत. मला पुढं जागा मिळावी, पुढं जायला भेटावं. पूर्ण गर्दी आहे त्या ठिकाणी. आणि 5:30 वाजल्यापासून लोकांची रांग लागली आहे बाहेर. कारण तो जनरल इव्हेंट जो होतोय तो 3,500 लोकांचा आहे. आणि 3,500 लोकं जनरल कॅटेगरीमध्ये आहेत. सगळ्यांनी 3 महिने 1000-1000 पीव्ही केलेत आणि त्यानंतर तिथपर्यंत पोहोचलेत. आणि त्यांना मग पूर्णपणे दिवसभराची ट्रेनिंग 3 वाजेपर्यंत. 3 नंतर प्रोग्राम पूर्णपणे वाइंड अप. त्यानंतर फोटो सेशन, ग्रुप फोटो आणि मग नंतर घरी. घरी गेल्यानंतर आता अक्षरशः जेवणाचे तर खूप हाल झालेले आहेत माझे त्या दिवसांमध्ये. कारण जेवणामध्ये खायचं काय त्यांच्याबरोबर? रोटी नाही, राईस नाही, डाल नाही, काही नाही. फक्त ते कशा पद्धतीने खात होते, ओह माय गॉड! मी नाही सांगू शकत. कदाचित राहू द्या, ते नको बोलायला. पण आपण बघूयात कल्चरल प्रोग्राम. बरोबर 7 वाजता पुन्हा एकदा गाडी रेडी झाली आणि कल्चरल प्रोग्रामला येस, त्या दोन्ही प्रोग्राममध्ये लिमोझिनमधून एंट्री होती. लिमोझिन. लिमोझिन तुम्हाला माहिती आहे लांब कार जी आहे एकदम स्टॅटस यार जबरदस्त वाटलं ते आणि त्या लिमोझिनमध्ये कोण बसलेले आहेत? जे आत्ता क्राउन डायमंड झालेत ते. न्यू क्राउन डायमंड्स. क्राउन अँबॅसेडर सगळे नाहीत. त्या कंट्रीमध्ये मला वाटतं 3 क्राउन अँबॅसेडर पण त्या प्रोग्राममध्ये फक्त मारिया मॅडम क्राउन अँबॅसेडर होत्या. लिमोझिनमध्ये मारिया मॅडम नव्हत्या. कुणाला घेतलं होतं मग? जे गेस्ट आहेत. मी एक आलो होतो आणि एक दुसरे क्राउन डायमंड कपल बोलवलं होतं मेक्सिकोमधून. ते लिमोझिनमध्ये आणि न्यू क्राउन डायमंड जे झाले ते 2 होते आणि फक्त माझ्यासाठी ट्रान्सलेशनसाठी डबल डायमंड एंड अबोव्ह जो व्यक्ती होता मिस्टर गुस्तावो, तो इंग्लिश ट्रान्सलेट करतो म्हणून त्या व्यक्तीला पण एंटर केलं होतं लिमोझिनमध्ये. मस्त नाईट कल्चर. नाईट कल्चरल म्हणजे काय? तिथं देखील ड्रेस कोड. तिथं काय म्हटले माहिती आहे का? व्हाईट शर्ट आणि खाली एक पॅन्ट. मग तुम्ही व्हाईट शर्ट वरती म्हणजे व्हाईट ड्रेस कोड वरती यायचंय सगळ्यांनी. लेडीज जेंट्स सगळ्यांनी आणि फक्त डान्स. ओन्ली डान्स. अगदी 2, 2.5, 3 तास कंटिन्यू डान्स होता. मग मी त्यांना म्हटलं, "मी नाही व्हाईट घालणार." "मग तुम्ही काय घालणार?" म्हटलं, "मी इंडियाचा कल्चरल ड्रेस कोड करतो."
आणि तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल बघा, विराट कोहलीचा जो ड्रेस होता, आरतीने आवर्जून तो ड्रेस माझ्यासाठी घेतला होता. विराट कोहलीने जो घातला होता ड्रेस, सेम लूकमध्ये मी तो ड्रेस घातला होता त्या दिवशी. तो होता माझ्यासाठी इंडियन कल्चरलचा प्रोग्राम, इंडियन हिंदू. इतका आनंद झाला. इंदू म्हणतात ते, इंडियन इंदू. इतकं त्यांना भारी वाटलं, की ते म्हटले, "सर यू आर लुकिंग व्हेरी नाईस." तो जो ड्रेस कोड होता तो भारी वाटला त्यांना इंडियाचा कल्चरमध्ये. खाली कुर्ता होता, वरती मी माझा तो जॅकेट घातलेला. त्याच्यानंतर वरून ते वरतून जॅकेट होतं, पूर्ण कुर्ता आणि आपण काय म्हणतो त्याला ते हे, पूर्ण इंडियन कल्चरलमध्ये. मजा आली एकदम. 3 तास फुल एनर्जेटिक डान्स. आणि सगळेजण एकदम फुल एनर्जीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. तर नाईट कल्चरल डान्स झाला 20 तारखेला. 21 तारखेला पुन्हा जनरल कॅटेगरीमध्ये 2 दिवस जनरल कॅटेगरी प्रोग्राम होता. 3,500 ते 4,000 लोकं दुसऱ्या दिवशी रविवार होता. आणि त्या दिवशी रविवार होता, त्या दिवशी मला सांगितलं गेलं होतं, की तुम्ही जो स्टेशन घ्याल तो आता ह्या दिवशी पूर्ण सक्सेस स्टोरीवर बोला. सक्सेस स्टोरी पण मी त्यांना म्हटलं होतं, की सक्सेस स्टोरी फक्त सांगून मोटिव्हेट लोकं नाहीत होणार. सक्सेस स्टोरी विथ सक्सेस सिक्रेट्स याच्यावरती मी बोलेन. मग त्या स्लाईड तशाच बनवल्या गेल्या होत्या. माझ्या स्लाईडमध्ये स्पॅनिश लाईन पण मी तयार करून ठेवल्या होत्या. सक्सेस स्टोरी विथ सक्सेस सिक्रेट खूप पॉवरफुल प्रोग्राम. तोही 1.5 तासाचा प्रोग्राम होता. 21 जुलै आणि अशा पद्धतीचे टोटल 4 दिवसाचे सेशन पूर्ण झाले. तर यामध्ये महत्त्वाचे जे हायलाइट्स आहेत ते तुम्हाला मी आता फक्त सांगू इच्छितो. सगळ्यात पहिला हायलाइट म्हणजे इंडिपेंडन्स बना. लिहा पटकन. आपण सगळ्यांनी इंडिपेंडन्स बनूयात. किती लोकं रेडी लिहितायत? पहिला इंडिपेंडन्सचा आय मला पाहायचा आहे. इंडिपेंडन्सचा अर्थ काय सांगतो तुम्हाला? इंडिपेंडन्सचा अर्थ कोणत्याही प्रोग्रामला फ्री अपेक्षा करू नका. जिंदगी बदलने के लिए इन्वेस्ट करना पड़ता है। डॉक्टर बनने के लिए 25-50 लाख इन्वेस्टमेंट करना पड़ता है साहब। सीए चार्टर्ड अकाउंट बनने के लिए आपका बेटा अगर कौन सा पढ़ाई कर रहा है आप सोचिए, कितना पैसा लगा रहे हो? आप अपनी जिंदगी में लाखों का कमाना चाहते हैं तो इन्वेस्टमेंट कहाँ करनी है? वो तो सिर्फ प्रोग्राम को सक्सेसफुल करने के लिए करनी है। यस, कोई भी इवेंट हो सकता है, तो इवेंट का अंदर थोड़ा-सा आपको सभी को मिलकर और उसका प्रॉपर कमिटी बनाकर कितना प्रोग्राम का टिकट का खर्चा हुआ, कितना प्रोग्राम का हॉल का खर्चा था, कितना वो प्रॉपर एलईडी सिस्टम वो सब कुछ, पूरा का पूरा एक लैवियस प्रोग्राम। यहाँ पर हम कंपनी का सपोर्ट ले सकते हैं कि अच्छे-अच्छे प्रोग्राम करने के लिए, बट पैसा जो कलेक्शन है ना, वो हमें इंडिपेंडेंस करना पड़ेगा। कितने लोग रेडी है? पहला पॉइंट बहुत बहुत इंपॉर्टेंट है, इंडिपेंडेंस। दूसरा इंपॉर्टंट पॉइंट है भले आपके और हमारे बीच में आपल्या आणि तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आणि तुमच्या टीममध्ये सुद्धा विचारांमध्ये थोडेफार विचारपणा वेगळा असेल, वैचारिक पातळी थोडी वेगळी असेल. तुमचे विचार वेगळे असतील, तुमच्या अपलायन्सचे विचार वेगळे असतील. भिन्नता असू शकेल मित्रांनो. परंतु ज्यावेळी तुम्ही इव्हेंटला प्लॅन करता, त्यावेळेला माझा बिझनेस आहे, माझी कंपनी आहे, माझा टीम आहे आणि या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येणं, युनायटेड होणं खूप महत्वाचं आहे. ग्रुपिझम हा आपल्या सगळ्यात महत्वाचं फेल्युअरचं कारण आहे. किती लोकं समजू शकतात. येस लिहू शकता. ग्रुपिझम नका करून देऊ. ग्रुपिझम होऊ देऊ नका. किती लोकं तयार आहेत? नाहीतर कुठल्या मागे राहू आपण काहीच कळणार नाही. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आले असतील कदाचित बऱ्याचशा लोकांना ग्रुपिझमचा हा मोठा फेल्युअरचं कारण बनू शकतो कोणत्याही टीममध्ये. कुठेही जा मग. ज्या दिवशी बिहारमध्ये ग्रुपिझम सुरू होईल, धर्मशिला मॅडमच्या टीममध्ये ते सगळे धाड कोसळतील सगळे. किती तुम्हाला समजतोय माझा पॉइंट. दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे ग्रुपिझम होऊ देऊ नका. तिसरा महत्त्वाचा पॉइंट समजून घ्या. ते म्हणजे प्रॉपर 90 डेज वरती 3 महिन्याच्या प्लॅनिंग वरती काम करूया. रेडी आहात? 3 महिन्याची प्रॉपर प्लॅनिंग. 3 महिने काय करायचंय हे समजणं, हे ठरवणं आणि ॲज इट इज टीमपर्यंत घेऊन जा. हे सगळ्यांनी जर एकत्र येऊन केलं, तर तो बनतो एक माहोल आणि बनते एक पॉवरफुल एनर्जी. आणि असंच करूयात. 1 तारखेला 1000 पीव्हीचे बिल असू द्यात, नाहीतर पूर्ण महिनाभरामध्ये 1000 पीव्हीचे ठेवूयात. 3 महिने लगातार 1000 पीव्ही करणाऱ्या व्यक्तीला जनरल कॅटेगरी म्हणूयात आपण. आपल्याकडे व्ही-आय-पी बनवताना आपण 6 लाईन कंप्लीट करणाऱ्या व्यक्तीला व्ही-आय-पी म्हणूयात आपण. येस ओर नो? येस. सुरुवात करताना अशीच करावी लागेल आपल्याला. व्ही-आय-पी कॅटेगरी, जनरल कॅटेगरी आणि एक असेल डबल डायमंड एंड अबोव्ह कॅटेगरी. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? डायमंड एंड अबोव्ह, डायमंड लीडर्स कॅटेगरी आणि या 3 दिवसाचा प्रोग्राम केला पाहिजे. एक डायमंड मीटिंग व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या 2 दिवसाचा जनरल प्रोग्राम व्हायला पाहिजे. 2 जनरल. करता येईल का नाही? महत्वाचं आहे प्रॉपर 3 महिन्याच्या प्लॅनिंगमध्ये काम करणं. 3 महिन्याची स्ट्रॅटेजी डिझाइन करणं, 3 महिन्याचं टार्गेट सेट करणं आणि कंप्लीटली 1 वर्षामध्ये एव्हरी 3 मंथ नंतर कन्व्हेन्शन तयार करणं. येस.
किती लोकांना समजतं? येस, क्या बात है. व्यवस्थित. तिसरा इम्पोर्टंट महत्वाचा पॉइंट. कसल्याही परिस्थितीत आणि एक महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी जर आपण करायला सुरुवात केली, तर आपणही ह्या मोठ्या एनर्जीला तयार करू शकतो. जर तो बोलिव्हिया 110 करोड करत असेल, आपण 1 करोड साठी तरी पहिली मेहनत करू. नंतर 5 करोड होईल. ते हळू वाढत जाईल. आपल्या एकमेकांच्या एनर्जीमुळे बिझनेस वाढणार आहे. कंपनी एवढे प्रॉडक्ट घेऊन येतीये. आता तर तुम्हाला कदाचित कल्पना पण आहे की नाही माहिती नाहीये. पण तुम्ही बनियन जरी घातलं, जे आतमध्ये आहे बनियन जरी घातलं, तर त्याच्यावर DXNचा लोगो आहे. किती लोकांना वॉव फील होतंय, वॉव फील होतंय, वॉव. अंडरगारमेंट घातली तर त्याच्यावर DXNचा ब्रँड आहे. वॉव! क्या बात है! वरून शर्ट घाला, DXNचा व्हाईट शर्ट, DXNचा लोगो आहे. क्या बात है! येस. टी-शर्ट 6 प्रकारच्या कलरमध्ये आणि त्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला PV, कपडे जरी तुम्ही घेतले, घातले तरी पीव्ही मिळतील आणि DXN इंडियामध्ये जेवढी कॅटेगरी आहे अजून तर 150 प्रॉडक्ट आणायच्या तयारीमध्ये कंपनी आहे. खूप प्रॉडक्ट दर महिन्याला 5-6 प्रॉडक्ट कंपनी लॉन्च करतीये. आपल्याला प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. महत्वाचं प्लॅनिंग म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. सगळेजण मी पेरूच्या सुद्धा पेड्रोशी बोलतोय. पेड्रो सुद्धा म्हणतो, की पहिल्या दिवशी 100 पीव्ही करणाऱ्या लोकांना आम्ही जनरल कॅटेगरीमध्ये ठेवतो. कदाचित त्यांनी नावं वेगळी दिली असतील, परंतु 1 तारखेला अख्खा पेरू 1 तारखेला 100 पीव्ही करत आहे. मिनिममनी सुरुवात करूयात. चालेल. 3000 पीव्ही केलं. वॉव! फॅन्टास्टिक. व्हेरी गुड. मी क्लॅप करतो इथून. 3000 पीव्ही करा कारण 3000 पीव्ही तुमच्या बिझनेसला फायनान्शियल फ्रीडम करतील. तुम्हाला फायनान्शियली फ्री बनवतील. रिटायरमेंट लवकर करायला मदत करतील. रिटायरमेंटचा अर्थ असा नाही, की तुम्ही काम बंद नाही. तुम्ही काही न करता तुम्हाला लाखो इन्कम येण्यासाठी मदत करतील. हे तुम्हाला समजतंय? त्यासाठी 1 तारखेला 3000 पीव्हीची सिस्टम लॉन्च करूयात. सगळेजण 1 तारखेला 3000 पीव्ही करायचे. किती लोकं तयार आहेत? जेवढी लोकं आता हा सेशन ऐकत आहेत, सगळ्यांनी 1 ऑगस्टला, ऑगस्ट क्रांती 1 तारखेला आपलं बिल अगोदर. काही झालं तरी चालेल. यार हे करायला सुरू केलं आणि कुठल्यातरी ऑफरच्या नादामध्ये आपण मागे-पुढे राहिलो राव मागच्या वेळेला. काय सांगू तुम्हाला त्याच्यावरती मी. आपण किती पॉवरफुल तयारी केली होती. 1 तारखेला निअर अबाउट 1-1 डायमंडच्या पीव्ही 1-1 लाख होत होत्या. का? सिस्टमॅटिकली सगळेजण लोकं एकमेकाचं ऐकणं आणि 1 तारखेला पीव्ही बिल करणं. 3000 पीव्ही आणि 30 लोकांनी केलं की झाला ना 1,00,000 पीव्ही. एक डायमंडच्या खालच्या 30 डिस्ट्रिब्युटर लोकांनी जर 3000 पीव्ही केले आणि ह्या सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त एक्साइटमेंट, एनर्जी आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी गर्दी करणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच लोकं तुमचं ऐकतील. 1 तारखेला किती लोकं 1 तारीख लिहा बरं फास्ट. नंबर 1 ला जायचं असेल तर 1 तारीख लिहावी लागेल. तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या पंचक्रोशीमध्ये नंबर 1 ला जायचं असेल तर तुम्हाला 1 तारीख करावं लागेल. किती लोकं तयार आहेत? 1 लिहा बघू. 1 किती लोकं नंबर 1 ला जायला तयार आहेत? महाराष्ट्र सुद्धा नंबर 1 ला जाईल कारण महाराष्ट्राची एनर्जी खूप मोठी वेगळी बनेल. 1, 1, 1, 1, 1, 1, 1 लिहा. 1, 1 सगळ्यांनी 1 लिहा. बघूयात. किती लोकं तयार आहेत? फर्स्ट डे, फर्स्ट बिल. पहिल्या दिवशी पहिलं बिल. तयार आहात? क्या बात है! फंटास्टिक. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि हा प्रोग्राम याही पेक्षा अजून चांगला करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बऱ्याचशा लोकांना ऑलरेडी सांगितलं हिंदीमध्ये सेमिनार होईल. मेरी अमेरिकन यात्रा आणि अनुभव. पूर्ण सगळ्या लोकांना हे सिक्रेट ठेवायचे नाहीत. सगळे लोकं कधीही सिक्रेट दाबून ठेवत नाहीत. सांगतात लोकांना बिनधास्त. सगळ्यांना सांगा, सगळ्यांनी करा. कुठलीही टीम असू द्या. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या गोष्टी समजून घ्या. काय नेमकं केलं पाहिजे? काय करतात ते लोकं? किती लोकांना फंटास्टिक वाटतंय आजचा प्रोग्राम? किती लोकांना पॉवरफुल आयडियाज मिळाल्यात? काय लोकांना वाटलं सांगा पटकन, पटकन. चला आपण जरा थोडंसं बोलूयात लोकांशी 10 मिनिटं. येस, संतोष सर आहेत? हे वेगळे संतोष आहे कोणतरी का? ओके, अंकुश शिंदे सर म्यूट ओपन करा. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. बेस्ट 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 एकदम ग्रेटच सर. ऍक्च्युली कारण कसं आहे की मी बी कॉर्पोरेटला काम केलंय, पण एवढ्या सामान्य माणसाला म्हणजे सामान्य माणसाने एवढ्या लांब जाऊन सगळं करणं हे फार अवघड असतं ऍक्च्युली सगळ्या गोष्टी. त्यामुळे छानच झालं, एकदम बेस्ट झालं ऍक्च्युली. आणि एक म्हणजे मोटिवेशन सगळ्यालाच ते मिळेल ऍक्च्युली. समाधान नाहीये ते. समाधान मला आहे माझ्या आपल्या पुण्याचा सेल, आपल्या महाराष्ट्राचा सेल आणि आपल्या टीमची हो, सक्सेसचा आपण सेलचं खूप मोठं समाधान असणार आहे. सगळ्यात मेन गोष्ट तिथंच असली, एक आपल्याला हं. तेच तर रूट आपल्याला पकडायचे आता.
की मी प्रत्येक येस. वेळी तेच सांगते की बा 2 क्राऊन अम्बॅसिडर म्हणजे पुन्हा 1 करोड, 2 करोड, 5 करोड हा आपलं टार्गेट आता ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. गरजेचं आहे. तरच आपल्याला ते कुठेतरी ते व्हॅल्यू बनायला लागेल आपली सगळी आजच्या मीटिंग म्हणजे मधून काय पुण्याची. इनपुट घेतले तेवढं कळू द्यात फक्त. इनपुट म्हणजे कसं आहे की आपल्याला सगळ्यांनी कसं आहे की बेसिकली ज्ञान घेऊन प्रत्येकाने पुढे जाणं गरजेचं आहे ऍक्च्युली. म्हणजे एक सामान्य माणूस एक नॉलेज घेऊन म्हणजे जे कमजोरीला ताकद करण्याची जी पॉवर आहे ती शिकण्याचं एक मोटिवेशन आपल्याला त्यातून मिळते ऍक्च्युली. बाकी फंटास्टिक. शैला मॅडम हा. बोलूयात आता. थँक्यू सो मच अंकुश सर. सगळ्यांना ओके 2-2 ओके मिनिटं चान्स थँक्यू. देऊयात आपण. मॅडम, शैला मॅडम, सातारामधून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग सर. खूप छान, म्हणजे तुमच्या ह्या व्हिडिओने मला वाटतंय मेलेली सुद्धा जागी होतील. जिवंत आहेत ते तर जिवंत होतीलच, काही प्रॉब्लेम नाही. पण एक आहे की ह्याच्यातून शिकण्याजोगं एक आहे सर, की टार्गेट धरताना टीमला न धरता स्वतःला आधी पूर्वी घेतलं पाहिजे. आणि आपण स्वतःला जर टार्गेट घेतलं तर टीम ऑटोमॅटिक होऊन जाईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या लोकांनी जी सिस्टम राबवली ती सगळ्यात खूप सुंदर, म्हणजे शिकायला काय भेटलं की स्टार एजंट, रुबी आणि डायमंड ह्याचं त्यांनी जे कॅल्क्युलेशन करून ज्या मीटिंग घेतल्या त्या खूप सुंदर आहेत. त्याच्यासाठी आपणही तसं शिकून आपली टीम मध्ये जर तशी इम्प्रुव्हमेंट केली स्वतःपासून जर, तर नक्की सर होईल. खूपच छान. थँक्यू. फंटास्टिक. थँक्यू सो मच. अविनाश सर, म्यूट ओपन करा. अजून ज्यांना बोलायचं तुम्ही हँड रेज पण करू शकता बरं का. प्रत्येकाला संधी आहे. तुम्ही फक्त हँड रेज करा. अविनाश साळुंके सर, गुड मॉर्निंग. थँक्यू. शैला मॅडम. सर, इनपुट सांगा आजच्या मीटिंगचे काय तुम्हाला वाटतायत? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अविनाश सर. खूपच तसं छान, कारण तुमचा जो तिथला जो माहोल बघितला तो एवढा जबरदस्त होता ना. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी आपल्या माणसाला एवढं त्याने हे जबरदस्त असं मानपानानं हा जे सोहळा होता हा कधीच म्हणजे बघितला नाही, इतका जबरदस्त होता. आता सगळ्यात महत्वाचं होतंय काय, आपल्याकडं हा जो माहोल तयार करण्यासाठी सगळ्या टीमनं मिळून प्रयत्न करायला पाहिजे. अगदी हे बरोबर आहे. एक दोघांचं काम नाही कोणाचं. सगळ्यांनी मिळून आपण जर एकत्र येऊन जर केलं तर होऊ शकतं, आपल्याकडे सुद्धा व्हायला काहीच अडचण नाही. पण एकीचं बळ म्हणतात ना, ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आता महत्वाचं. त्याच्यासाठी हा, बोला. आता काय होतंय, आपण जर नवीन लोक बोलवली तर सगळी जर असतील तिथं जुनी नवीन, तर कुठेतरी त्या माहोल तयार होतोय. तर माहोल येस. जर तयार झाला तर 500 काय 5000 लोकांची सुद्धा मिटिंग आपल्याला करायला अडचण येत नाही. पण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ते काम खरंच पुण्याचा बदल करणं गरजेचं आहे आपल्याला खूप सगळ्यांनी महत्वाचं आहे. मिळून. खूप महत्वाचा पॉइंट तुम्ही बोललात सर, की सगळ्यांनी एकत्र आलं तर एनर्जी बनते. एनर्जी एकमेकांना आपण देतो. त्या ठिकाणी एक्साइटमेंट देऊ शकतो. एकमेकांमध्ये तयार होते आणि तिथूनच खरा बिझनेस उभा येस. होतो. बाकी काही लागत नाही. येस. कोणती एखादी अंडू आणि पांडू एवढी धोंडू. प्रोफेशनल लोक लाजत नाहीत, काय नाही. प्रोफेशनल बिझनेस करतायत आणि आपल्याकडे होतंय काय, कसं सांगून, कसं बोलून, कसं हे करून चहा विकू का साबण विकू का, एवढं स्टँडर्ड बिझनेस आहे आपला हा. आणि तिथं काय आपल्याकडेच ह्याला हे करतात लोक, तेच काय करतात. होईल. आता खूप महत्वाचं मला जबरदस्त एवढंच सर. सांगायचं म्हणजे काय होतं ना, तुम्ही हा पॉइंट खूप चांगला सांगताय, की सगळ्यांनी आपण एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे आणि खरोखरच महत्वाचं आहे. जे आहेत, ज्यांना खरंच वाटतं, की माझी इन्कम मला 1,00,000, 3,00,000, 5,00,000 करायची आहे. मला माझी इन्कम 2 गुणा वाढवायची आहे. मला जॉबमध्ये आयुष्यभर नाही राहायचं. मला फ्रीडम पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. त्या लोकांनी तर 100% इमिडिएटली एकत्र येण्यास सुरुवात केली गेली पाहिजे. भूक मनापासून आहे. सक्सेस व्हायची. क्राउन अँबॅसेडर बनायची भूक पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, जे येतील त्यांना घेऊन इनिशिएट करणं पण जास्त महत्वाचं आहे. येस ऑर नो? म्हणजे जे येतील बरोबर. त्यांचा येस. विचार करूयात. कोण येणार नाही त्यांच्यावर आपला वेळ वाया नको घालवायला. ज्यांना यायचं सगळ्यांना वेलकम आणि प्रॉपर पद्धतीने 3-3 महिन्याची प्रॉपर प्लॅनिंग बनवून त्या प्लॅनिंगला उतरवायचं मार्केटमध्ये आणि त्या पद्धतीचंच काम करायचं आहे. फंटास्टिक. व्हेरी गुड. थँक सो मच. मिनल मॅडम, म्यूट ओपन करा. मला सांगावं लागतं तुम्ही हँड रेज करत नाहीत. मिनल मॅडम, म्यूट ओपन करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. नागपूर काय सर म्हणते? खूप छान मीटिंग झाली. ऍक्च्युली मी गावी प्रोग्राम मध्ये येऊन मीटिंग अटेंड केली. ब्लूटूथ ने मीटिंग मध्ये जॉईन होते.
पण जेही काही मुद्दा होता सर, खरोखर आपल्याला एक म्हणजे युनिटी जी सर बोलले आता, ती खरंच गरजेची आहे. कारण की ती जी आपली स्ट्रेंथ असते युनिटीमुळे, जी पॉवर आपल्यामध्ये येते, ती एक आपण आता बोलिव्हियामध्ये बघितलं की किती त्या लोकांनी प्रोग्राम एवढा चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं. मी तुमचे प्रत्येक जे व्हिडिओ तुम्ही ग्रुपला टाकत होते आणि बघत होते, तर म्हणजे ते बघितल्यानंतर एक वाटतं की आपण कुठे कमी पडतोय ते शोधून आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणे ते काम केलं पाहिजे. याची खरंच गरज आहे सर. आणि आपण आपलं म्हणजे मराठी आहे आणि मराठी पॉवर जी आहे ती दाखवणं खूप गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्र नंबर 1 वर नेण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची तर खूप गरज आहे सर, की जे छान सिनियर सुरुवात करू लीडर मॅडम. सांगत काही आहे. काळजी करू नका. जे काय हा, झालंय ते सोडून द्यायचं, पाठीमागचा विचार करायचा नाही. आता मात्र नव्याने नक्कीच सर. चांगली टीम आणि तयार जे करायला लीडर सुरुवात आहेत करा. आपले, जे मॅनेजमेंट मध्ये जे आपल्याला लीडर वरून सांगत आहे, ते प्रत्येकाने फॉलो केलं पाहिजे. विनाकारण आपलं डोकं लावून काहीतरी वेगवेगळे मार्ग जर काढले तर सक्सेस नाही मिळत सर. नाही हे मिळणार. एक शिफ्ट तर चालू आहे हे ना. लोकांनी, हा हा हा, अगदी तेच बरोबर तर. बोलताय. प्रत्येकाने ज्यांना अनुभव आहे, कारण जे सिनियर आहेत ते एका अनुभवातनं गेलेले असतात आणि त्यामुळे ते आपल्याला गाईड करतात. तर नक्कीच आपण फॉलो केलं पाहिजे. तुम्हाला, देवकर सरांना वगैरे पण, आणि जे आपले DMI मॅनेजमेंट पण वेळोवेळी गाईडलाईन देत असतात. तर त्या येस. नक्कीच आपण सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे आणि नक्कीच महाराष्ट्र नंबर 1 वर जाणार सर. क्या बात है! फंटास्टिक. आणि खरीच गोष्ट आहे, डायरेक्ट सेलिंगमध्ये तुम्ही जर त्याचा डायरेक्ट सेलिंग न्यूजमध्ये जर पाहिलं ना, तर भारतामध्ये, वर्ल्ड, पूर्ण इंडियामध्ये महाराष्ट्र डायरेक्ट सेलिंगमध्ये नंबर 1 चं स्टेट आहे. आणि सगळ्या जगाला माहिती आहे, की महाराष्ट्रामध्ये 12 करोड लोकं राहतात. त्यामुळे ते नंबर 1 ला आहेत. परंतु महत्त्वाचा पॉइंट तुम्ही आता शेअर केलाय, की ते म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांना असं वाटत असेल, तर नक्की सगळ्यांनी तयारी करा. इनिशिएट करूयात आपण. आता थांबणे नाही. जे दिवस मागे गेले, जे फेल्युअर आले, ते सगळं विसरून जायचं आणि नव्या जोमानी, नव्या जोशनी, नव्या उमेदीने आता 1 ऑगस्ट पासून तयारीला लागायचं. 1 ऑगस्टला आपली सगळ्यांची पर्सनल पीव्हीची बिलं 1 तारखेला पडायला सुरुवात झाली पाहिजे. आता तुम्ही स्वतःला अजिबात हतोत्साहित होऊ देऊ नका. कारण मी जिथे उभा राहतो तिथून नंतर माझी लाईन सुरू होते. अगोदर लाईन येत नाही कधीच. अगोदर माहोल कधीच येत नाही. अगोदर गर्दी लगेच दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही इनिशिएट करता, त्यावेळी तुमच्या टीमला तुम्ही इनिशिएट करायला शिकवता आणि हीच सुरुवात आपल्याला 1 तारखेच्या बिलापासून करायची आहे. तयार आहात? व्हेरी गुड. विलास कड्स, जेजुरीमधून DXNचे लीडर विलास कड सर, म्यूट ओपन करा. गुड मॉर्निंग. विलास सर, विलास सर, कड मॅडम आहेत. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. सर, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. एक मोठा दौरा तुमचा झालेला आहे आणि आजच्या तुमच्या स्पीच मधनं शिकण्यासारखं असं आहे की हेच बळ खूप महत्वाचं आहे. येस. धन्यवाद. आणि इनपुट काय देणार? आता सगळ्यांनीच एकीवर बोलण्यापेक्षा मला हे हवं आहे, की तुम्हाला आजच्या मीटिंगमध्ये कोणती पॉइंट जास्त आवडले? सर, मी उशिरा जॉईन झालोय, ओके. तरी महेंद्र पण काळे सर. ओके, ओके. नो प्रॉब्लेम सर. पण तुम्ही पॉइंट चांगला घेता. प्रत्येक जण एकीवरती बोलत आहे. आपण सगळ्यांनी मिळून ते करणं खरोखर गरजेचं आहे आणि मिळून करणं ही मोठी ताकद आहे. अच्छा, महेश पाटकर सर पण आहेत मुंबईमधून. पाटकर सर नमस्कार. महेश सर. महेश सर बोला 2 मिनिटं. ओके. तर चला मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या 31 तारीख आहे. सर्वांसाठी माझी विनंती आहे. अजून कोणाला बोलायचं असेल तर म्यूट ओपन करा ना. येस, या पाटकर सर बोला 2 मिनिट. तुमचा हँड रेज आहे, परंतु काय होतंय? आस्क टू अनम्यूट करत आहे मी इथून. ट्राय करा परत एकदा. येस. सर नमस्कार. गुड नमस्कार, मॉर्निंग सर. नमस्कार, नमस्कार सर. गुड मॉर्निंग. अरे खूप बियानो छान, दियाज. खूप छान. खूप खूप छान वाटलं. म्हणजे नेहमी तुम्ही मीटिंग पाठवता पण शक्य होत नाही म्हणजे बघायला. आणि तुम्ही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, महाराष्ट्राचा असा एकमेव मोठा लीडर आहे ना, की तो सगळ्यांना घेऊन चालतो. म्हणजे मला आज भरून आलंय, की ऑलरेडी हे तुम्ही सगळं दाखवताना काय तुमच्या टीमसाठी करा. पण असं प्रत्येकाला नाही वाटत सर. ही तुमच्यात जी खासियत आहे ना, की हे सगळं महाराष्ट्र
मोठं झालं पाहिजे, सगळ्यांनी मोठं झालं पाहिजे. हे मी तुम्हाला पहिल्यांदा चेंबूरला भेटलो ना साहेब, पहिल्यांदा तेव्हा रेकग्निशन पण नाईट तुम्ही मध्ये, बोललात. तेव्हा हं. मला फील झालेली ही गोष्ट. पण खरंच आहे. खूप खूप म्हणजे ह्याच्यासाठी मोठं मन लागतं साहेब, पहिली गोष्ट. तरच आपण मोठं होऊ शकतो. हे तुमच्याकडून शिकायला मिळालं मला सर. एकच थँक यू मला व्हेरी लक्षात मच. आलं सर. नाही, नाही. थँक यू सो मच थँक सर. यू व्हेरी मी मच. अप्रिशिएट करतो तुम्ही मला त्याबद्दल बोलल्याबद्दल. परंतु मी नाही, एवढं नाही, खरंच. मनापासून का बोलतोय माहिती आहे का? ह्या गोष्टी का हो, एनर्जीमधून येतात माझ्याकडून पण, की ज्यावेळेला आपण हो. बाहेर पाहतो बिहार नंबर 1 होत आहे, नंतर यूपी आपल्याला मागे टाकत आहे, आता झारखंडने आपल्याला मागे टाकायचं ठरवलंय. तर हो सर, कुठेतरी ते हो वाईट सर. वाटतंय मनाला. मी ओके, हे ओके. वाईट वाटते हा शब्द ह्यासाठी बोलतोय, की आपण इन्स्पायर होण्यासाठी. आपण हो. सगळ्यांनी मोटिव्हेट होण्यासाठी आहे. सगळ्यांनी मिळून काहीतरी करण्यासाठी आहे. शुअर, जर शुअर. आपल्याला एवढे-एवढेसे आपण म्हणू ना यार महाराष्ट्र नंबर 1 आहे यार पॉप्युलेशनमध्ये पण, फायनान्शियल सेटसमध्ये पण, एखाद्या क्वालिटी हो. प्रोग्राम्समध्ये पण, इव्हेंट ऑर्गनायझेशनमध्ये पण आपण कुणाचं म्हणजे कुणाशीच आपली तुलना होऊ शकणार नाही. पण बरोबर आहे आणि रिअली खूप ज्यावेळी मी म्हणजे पेरूमध्ये बोलिव्हियामध्ये गेलो किंवा ज्या वेळेला आम्ही बाहेरच्या कंट्रीच्या लोकांशी बोलतोय, त्यावेळेला मनापासून असं वाटतं, की कुठेतरी आपल्याला काहीतरी वेगळं महाराष्ट्रामध्ये आणणं गरजेचं आहे. मोठ्या स्वरूपावर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र नंबर 1 ला होण्यासाठीची तळमळ आहे. हो, बाकी बरोबर आहे. काही नाही खरंच. सर. खरंच आणि सांगतो काय मी माहितीये तुम्हाला. ना, सर हं. म्हणजे आपण म्हणतो ना देवळात आरती चालली आहे. आरती चालली म्हणजे घंटा वाजताय, घंटा वाजताय म्हणजे लोकं जमलेत. त्यासाठी डी-एक्स-एन मध्ये पण असं वाटलं म्हणजे अरे हा हे डी-एक्स-एन, हे डी-एक्स-एन. हे जेव्हा होईल ना सर, तेव्हा बिझनेस वाढेल. होणार सर. खरं सांगतो. मी तुम्हाला आता विश्वास देतो कारण 100 पेक्षा जास्त प्रॉडक्ट इंडियामध्ये येतायत आणि ज्या ताकदीने आपला डी-एक्सएनचा प्लॅन प्रमोट करण्याची गरज आहे ना, ते खूप महत्वाचं एज्युकेशन देणं टीमला पण गरजेचं आहे आता. 3000 हो पी सर. वरती आणून जर सगळ्यांनी फुल हो. एनर्जी लावली, तर सगळ्यांचे बोनस शूट होणार आहेत. स्टार येस, येस. एजंटसाठी नाही हा विषय. नवीन नाही, मेंबरनी नाही. जॉइन बरोबर. झाल्यानंतर आपल्याला रफिक सर ट्रेनिंग देतायत, मॅनेजमेंट ट्रेनिंग हो. देते, लीडर अपलाईन ट्रेनिंग देतायत. तर पहिल्या दिवसापासून 3000 पी करायला सगळ्यांनी सुरुवात केली, तर खूप मोठा परिवर्तन निर्माण होणार आहे बोनस स्टेटमेंट्समध्ये. हो. हो, हो. बरोबर. थँक सर. थँक सो मच. मला वाटतं स्टॉक थँक यू पॉइंटमध्ये व्हेरी आहात मच. तुम्ही. थँक यू व्हेरी मच. बस. थँक सो हो, मच सर. ऑफिसमध्ये. येस. चला मित्रांनो थांबूया या ठिकाणी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये आहे. एकदा आपण सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं आपण अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी सुद्धा. आजची मीटिंग ऐकल्यानंतर इम्प्लिमेंट वरती फोकस करूयात. एनर्जी तयार होते, पण इम्प्लिमेंट केल्यानंतर होते. त्यामुळे खूप महत्वाचं आहे. आपण सगळेजण मिळून 1 तारीख तयारीत लागूयात आणि 1 तारीखच नाही, तर आता एक पॉवरफुल पद्धतीने एक 3-3 महिन्याची पॉवरफुल प्लॅनिंग करून त्याच्यावरती आपण एनर्जी तयार करूया. ऑल ऑफ यू. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. लवकरात लवकर तुमचे बोनस, महिन्याची इन्कम 1,00,000, 3,00,000, 5,00,000 करण्याच्या तयारीमध्ये राहा. ऑल ऑफ यू. विश यू ऑल द बेस्ट. सो मच.